मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. मेधामणे सुरथराजा. मार्कंडेय सांगे शिष्यवर्या. सूत बोले शौनकादिक आचार्य. सावधान परिसावे. आता महासरस्वती आख्यान सांगतो मी तुम्हा लागून. हा 3रा अवतार पूर्ण. 9 अध्याय जाणीजे. हे भगवती चरित्र निश्चित. श्रोत्यां व्यक्त्यांसी करी पुनीत. अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवण पठणाची. असो पूर्वी शुंभ निशुंभ असुर. दोघे दायाद महाक्रूर. देवांचे शत्रू अनिवार. पराक्रमी जाहले. संग्रामी शोभतो म्हणून. शुंभ ऐसे नामविधान. त्याहुनी जो अत्यंत शोभायमान. निशुंभ म्हणती तयासी. ते कामरूपी दोघे असुर. त्याही त्रैलोक्य जिंकिले सत्वर. जिंकोनिया देवनिकर. यज्ञ भाग घेतले. दोघांनी करुणिया शौर्य. घेतले देवांचे सकल ऐश्वर्य. तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य. देव पळते जाहले. इंद्र वायू यम कुबेर. घाई केले सर्व जर्जर. कुबेराचे निधी सत्वर. हिरोणीय आणिले. सांडोनी ऐश्वर्याची आशा. देव पळाले दशदिशा. प्राप्त झाली दुःखदशा. कोणासी ती सांगावी. प्रतापी ते दोघे असुर. सूर्याचा घेतला अधिकार. दोघे सूर्य होऊनी सत्वर. प्रकाशिले त्रैलोक्या. दोघे चंद्र होऊनी निश्चिती. त्रैलोक्य पाडिली चंद्रकांती. शुक्ल कृष्ण पक्षस्थिती. करिते झाले निजांगे. वायूचा अधिकार चालविला. तैसाची पर्जन्यही पाडिला. यथाकाळी वर्षो लागला. जन इच्छे करुणिया. अग्नीचे कर्म चालविले. त्रैलोक्याचे राज्य घेतले. दिक्पाळ ते पळोनी गेले. अधिकार सांडोनिया. वरुणाचा घेऊनी अधिकार. सप्तसमुद्र केले आज्ञाधर. काळाचाही दंड सत्वर. हिरावूनी घेतला. ऐसे राज्य करिता दैत्यपाळ. काही निघोनी गेला काळ. तेव्हा देव मिळवणी सकळ. स्मरते झाले देविते. तिने पूर्वी आम्हा वर दिधला. तुम्ही स्मराल जेव्हा मला. संकटी पावेन तुम्हाला. दुःख नाशीन तत्क्षणी. देवीचा वर आणोनी मनी. मग सर्वाही विचार करोनी. हिम पर्वता लागोनी. येते झाले ते काळी. सर्व बधांजली होऊन. करिते झाले साष्टांग नमन. अष्टभावा ते पावून. स्तवन करीती देवीचे. कंप रोम वैवर्ण्य स्वेद. स्तंभ रोदन कंठगद. नृत्य गायनादी आनंद. अष्टही भाव जाणीजे. पाद जाणू उर कर शिर. ही भूमिसी लावूनी सत्वर. मन दृष्टीसी स्वरूपी धर. मंद्र वाचेन वदावा. ऐसे साष्टांग नमस्कार. करुणी देवीसी अपार. स्तविले झाले सुरवर. बधांजली होऊनिया. पूर्वी मनोनी दिव्य मंत्र. मग आरंभिते झाले स्तोत्र. त्याची मंत्राचा अर्थ पवित्र. प्रथम तुम्हासी सांगतो. मंत्र भावार्थ. देव होऊनिया नम्र बहुत. अनन्य भावे स्तवन करीत. म्हणती नमो देवी तुझ प्रत. महादेवी तुझ नमो. तैसेची शिवे तू ते जाण. सतत असो आमुचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागून. सर्व नामे नमो नमः. हा मंत्र प्रथम योजून. करिता षोडोपचारे पूजन. श्री जगदंबा होय प्रसन्न. भक्ता कारणे संतोषे. अथवा जे हिरण्यसुक्त. त्याच्या प्रती मंत्रे निश्चित. यथाविधी जे पूजा करीत. षोडश उपचार करोणी. तयांसी देवी प्रसन्न होत. मानसी इच्छिले ते ते देत. साधती चारही पुरुषार्थ. रिद्धी सिद्धी सर्वही. ऐसे मंत्रसिद्धी फल सांगोन. आता त्याचा स्पष्टार्थ वदेन. ती सर्वांते प्रकाशक म्हणून. देवी म्हणती तिज लागे. सर्व देवाहुनी वरिष्ठ. यास्तव महादेवी नामश्रेष्ठ. शिवाची पत्नी असे स्पष्ट. शिवा नाम म्हणोनी. ही सर्वाते उत्पन्न करीत. म्हणोनी प्रकृती नाम निश्चित. भद्र म्हणजे कल्याण होत. भद्रा नामे करुणी. तुझ्या या सर्व नामे करुण. तुझ कारणे आमुचे नमन. प्रतिनाम मंत्र जपोण. नमस्कार असो सर्वदा. मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ. आता स्तोत्राचा ऐका भावार्थ. श्रवण पठने कृतार्थ. श्रोत्या वक्त्यांसी करीजो. स्तोत्रार्थ. रौद्रा नित्या गौरीधात्री. ज्योत्स्ना चंद्ररूपिणी सर्वत्री. सुखा कल्याण जनयित्री. रिद्धी सिद्धी तुझ नमो. निवृत्ती पर्वत शोभा शर्वाणी. दुर्गा दुर्गपारा सारा भवानी. ख्याती कृष्णा धूम्र सर्वकारिणी. अति सौम्या तुझ नमो. अतिरौद्रा जगप्रतिष्ठा. देवी कृती सर्व वरिष्ठा. तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा. प्रतिनामी तुझ नमो. सर्व भूतांचे ठाई जाण. जी विष्णू माया म्हणती पूर्ण. त्या देवी कारणे नमन. आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई. चेतना ऐसे म्हणती पाही.
तिज कारणे लवलाही नमस्कार असोत सर्वदा. जी जगदंबा सर्वभूती बुद्धिरूपे असे निश्चिती तिज कारणे नमस्कृती प्रतिमंत्री असोकी. जी सर्वभूती निरंतर निद्रारूपे राहिली स्थिर तिज कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा. जी चंडिका सर्वभूती श्रुधारूपे झाली राहती त्या देवी कारणे निश्चिती नमस्कार आमुचे सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाईक जाण छायारूपे राहिले आपण त्या देवी प्रति नमन आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूती पाहे शक्तिरूपे राहिली आहे तिज कारणे नमस्कार हे आमुचे असोत सर्वदा. सर्व भूती जी चंडिका तृष्णारूपे असे देखा तिज कारणे असोत का नमस्कार आमुचे सर्वदा. जी राहिली सर्व भूती रूप धरून या शांती नमस्कार अनेक तिज प्रती आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती सतत जातीरूपे स्थिर वर्तत ती ते आमुचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा. जी सर्व भूत मात्री जाण लज्जारूपे राहिले आपण त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई शांतीरूपे असे दाही तिज कारणे सर्वदाही नमस्कार असोत आमुचे. सर्व भूती निरंतर जी श्रद्धारूपे असे स्थिर त्या देवीसी नमस्कार आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती समान कांतीरूपे असे जाण त्या देवी भगवती नमन आमुचे असो सर्वदा. जी लक्ष्मीरूपे राहिली सर्व भूतांचे ठाई संचरली त्या देवीसी असो वाहिली नमस्कृती आमुची सर्वदा. जी सर्व भूती चराचर वृत्तीरूपे असे स्थिर तिज कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई जाण स्मृतीरूपे राहिली आपण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा. जी सकल भूती सतत दयारूपे असे वसत त्या देवीसी निश्चित नमन असो सर्वदा. जी सर्व भूती पाहे तुष्टीरूपे राहिली आहे त्या देवीसी लवलाहे नमस्कृती आमुची. जी सर्व भूती स्थिर राहे मातृरूपे निरंतर तिज कारणे नमस्कार आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती आपण भ्रांतीरूपे राहिली पूर्ण त्या देवी कारणे नमन आमुचे असो सर्वदा. सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री भूतव्याप्त देवी जनयित्री चितीरूपे व्यापिली सर्वत्री तिज प्रती नमो नमः. अभिष्टा संश्रये करुण पूर्वी देवानी स्तविली जाण तैसेची इंद्राने सर्वदिनी पूर्ण सेविली ती शुभ करो. ती शुभ हेतू ईश्वरी जाण करो आमुचे शुभ कल्याण सर्व आपदांचे निरसन करोशन न लागता. आता दैत्य तापे करुण तप्त होऊनी केले नमन तरी येची क्षणी येऊन सर्व दुःखे निवारी. मेधा ऋषी म्हणे सुरथा देव ऐसे स्तवित असता जान्हवी स्नाना तत्वता पार्वती तेथे पातली. ती बोलती झाली सुरांते तुम्ही तेथे स्तविता कोणाते तो तिच्या देहापासून त्वरिते स्त्री एक उत्पन्न झाली. तीच महासरस्वती जाण पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती झाली ती येते. म्हणे पार्वती ऐक निश्चिती देव हे माझे स्तवन करीती शुंभ निशुंभानी रणशिती पराभविले मनोनिया. शरीर कोशापासून झाली म्हणोनी कौशिकी नाम पावली तीही लोकी गायी येली शिवा म्हणोनी सर्वथा. ऐसी कौशिकी होता उत्पन्न पार्वती झाली कृष्णवर्ण यास्तव कालिका नाम पावून हिम पर्वती राहिली. त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप झाली धरती त्रैलोक्य तुझी स्त्री निश्चिती तेसी नाही पाहता. ती रतिहुनी मनोहर कोटी गुणे असे सुंदर तेव्हा चंडमुंड महाअसुर पाहते झाले ती येते. शुंभ निशुंभाचे श्रेष्ठ जे भृत्य असती महावरिष्ठ देवी ते पाहून या स्पष्ट सांगते झाले शुंभासी. राजा अत्यंत सुंदर स्त्रीरत्न असे मनोहर हिमवंत पर्वत थोर तयावरी पाहिले. जिच्या स्वरूपाची कांती दाही दिशा पडेली दीप्ती हिमवंत पर्वत निश्चिती शोभविला ती येणे. कोणाची ती आहे कोण हे न कळे वर्तमान ऐसे सुंदर स्त्रीरत्न दुजे नाही त्रैलोकी. ती कोण आहे हे जाणून अवश्यमेव करावे ग्रहण त्या स्त्रीरत्नां वाचुनी जाण सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी. जी रत्ने त्रैलोकी असती मनी गजाश्वादी निश्चिती ती सर्व तुझे गृही इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न.
पारिजातक तरुही जाण, उच्चे श्रवा हय तैसा. ब्रह्मदेवाचे अत्यद्भुत विमानरत्न आणिले तेथ, हंसयुक्त जे का तिष्ठत, तवांगणी दैतेंद्रा. जिंकोणी त्वा कुबेराला, महापद्मनिधी आणिला. किंजिलकिनी आम्लनमाला, तुझ दिदली समुद्रे. पंकजमाला शोभिवंत, जी कधीच नाही सुकत, सदा राहे टवटवीत, ती गळा घातली आपुल्या. वरुणांचे छत्र हे जाण, तुझे गृही असे आपण, सर्वदा ज्यापासून स्वर्ण वृष्टी होतसे की. दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट, रथांमध्ये जो रथश्रेष्ठ, तुझ प्राप्त झाला स्पष्ट, जो वरिष्ठ सर्वांहुनी. मृत्यूची उत्क्रांती देणार, ऐसी आणिली त्वा शक्ती दुस्तर. वरुणाचा पाश सत्वर, तव बंधूने आणिला. नाना रत्नजाती अपार, समुद्री निघाले त्यांचे निकर. निशुंभ आणुने सत्वर, आपुल्या गृही साठविल्या. शुद्ध आणि नित्यनूतन, अग्नी ऐसे तेजायमान. वस्त्रद्वय हे तुझ लागून, अग्नी देता जाहला. या प्रकारे त्या दैत्यवरा, सर्व रत्ने आणिली घरा. स्त्री रत्नांमध्ये ही सुंदरा, घरा काहो नानीसी. मेधा म्हणे सुरथाप्रती, त्या चुंटमुंडाची वचनोक्ती. शुंभ करुणी निच्छेती, काय करिता जाहला. सुग्रीव नामे महाअसुर, सर्व दूतांमध्ये चतुर. त्याते पाठविता होय सत्वर, बोधोनी आनया तिज लागी. शुंभ म्हणे सुग्रीवा लागून, त्वा हिमपर्वती जाऊन. ऐसे बोल की वचन, जेने वश होय आम्हाती. या माझ्या वचने करुण, त्वा तीस बोधिले असता जाण. स्वयमेव प्रीतिक धरुण, मज जवळी येईल ती. या प्रकारे वचनोत्तरी, त्वा कार्य करावे सत्वरी. ऐसे बोलोनी तो झडकरी, पाठविला रायाने. तो शोभिवंत हिमपर्वत, सुग्रीव तेथे गेला त्वरित. जेथे देवी होती निश्चित, तेथे सवेची पातला. नम्र मंजुळ मधुर वाणी, बोलता झाला देवी लागुणी. म्हणे ऐक तू कल्याणी, दूत मी येथे आलो असे. त्रैलोक्याचा चराचर, जो सर्व दैत्यांचा ईश्वर. शुंभ नामा राजेश्वर, त्याचा दूत असे मी. तेने पाठविले पाही, यास्तव पातलो या ठाई. तुझ्या समीप लवलाही, त्यांचे वाक्य सांगतो. तो जे बोलिला असे वचन, ते मी सांगतो तुझे लागून. देव येवणीचे ठाई जाण, माझी आज्ञा सर्वत्री. ब्रह्मादिक जे सुरवर, ते माझे असती किंकर. समस्त माझे आज्ञाधर, मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकिले, त्रैलोक्य आपुलेसे केले. देव माझे स्वाधीन झाले, यज्ञभाग मी सेवी. या त्रैलोक्याचे ठाई जाण, जे जे असे श्रेष्ठ रत्न, ते ते माझे गृही येऊन. शोभते झाले सर्वही, पहा गजरत्न ऐरावत. सर्व जगात श्रेष्ठ निश्चित, देव मिळवनिया समस्त. उच्चे श्रवा अर्पिला, तैशीच देवगंधर्वाचे ठाई. सर्व दानव देवगृही, जी वस्तुरत्ने सर्वही, ती माझीच असती निर्धारी. सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ, तू स्त्रीरत्ने अससी श्रेष्ठ. ऐसे आम्ही मानितो स्पष्ट, तरी आता एक करी. रत्नभोगते आम्ही बरवे, यास्तवत्वा आम्हासी वरावे. आम्ही तुझ लागी सेवावे, हेची एक योग्य जणी. माते अथवा बंधू निशुंभाते, तुझसी योग्य सेवनाते. आम्हा लागुणी त्रैलोक्याते, तुझ योग्य कोणी असेना. आम्ही पराक्रमी दोघे जण, तू चंचलापांगी योग्य रत्न. माझ्या परिग्रहे करुण, सर्व ऐश्वर्य पावसी. ऐसे जाणूनी विचार करी, मज लागी येऊनी वरी. तू पट्टमहिषी निर्धारी, प्राणेश्वरी होशील. मेधा म्हणे सुरथा जाण, दूतांचे ऐकोणी भाषण. दुर्गा भगवती हासोण, गंभीर शब्दे वदत असे. जियेच्या इच्छा मात्रे करुण, ब्रह्मादिक झाले उत्पन्न. उत्पत्ती संहार पालन, धारण करी जगाचे. ती जगन्माता भगवती, बोलली झाली दूताप्रती. तू सत्य बोललासी निश्चिती, किंचित मिथ्या नसे की. त्रैलोक्याचा राजेश्वर, तो शुंभ दैत्यपती असे थोर. तैसाची त्याचा बंधू साचार, दोघे समर्थ असती ते. परंतु जरी हे मजसी, पूर्वीच समजते वेंगेसी. तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी, करुणी गुंतले नसते की. पूर्वी अल्पबुद्धी करुण, प्रतिज्ञा मी केली जाण. दूता सांगते तुझ लागुण, उपाय येथे सुचेना. जो मज युद्धी जिंकिल सत्वर, तोची करीन निश्चयेवर. ऐसिया प्रतिज्ञेसी साचार, मिथ्या कैसे करावे. तस्मात ते येथे येऊन, शुंभ निशुंभ दोघे जण. शीघ्र युद्धी मज जिंकोन, पाणी ग्रहण करोत का. दूत बोले चंडिकेते,
व्यर्थ गर्व करीसी त्याते, मज पुढे एकही वाक्याते, बोलू नको देवी तू. या त्रैलोक्य माझारी, शुंभ निशुंभाचे समरी, युद्ध करी ऐसा केसरी, समर्थ कोणी असेना. शुंभ निशुंभाचे सेवक, त्यांचे पुढे राहू सन्मुख, ऐसी शक्ती नाही देख, इंद्रादिकांसी सर्वथा. हे काय तुझं सांगावे पुन्हा, तू तवच स्त्री एकटी जाणा, इंद्रादी सर्व देवगणा, दैत्य संग्रामच दुस्तर. शुंभ निशुंभांच्या सन्मुख, तू स्त्री ऐसी रासील देख, आताची मद्वाक्याचे सुख, मानोनी चाल शुभांगी. आताची माने करुणी जावे, हे आम्हासी दिसते बर्वे, केशाकर्षण करुणी घ्यावे, मग यावे कशाला. केश आकर्षण करुण, गेलिया गौरव नसे जाण, थोर मरणाहुनी अपमान, ऐसे सर्व ज्ञाते बोलती. देवी म्हणे दुता लागून, खराची बळी शुंभ जाण, तैसाची निशुंभही बळवान, परी काय करू प्रतिज्ञेसी. पूर्वी विचार न करिता, प्रतिज्ञा केली म्यान तत्वता, जे होणार ते होवो आता, दूता जाऊनी सांगे तू. माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण, जे हे सर्व युद्ध कारण, आदरे सांगी जे दैत्या लागून, तो जे युक्त तैसे करो. श्रोते हो वावे सावधान, आता पुढील अध्यायी जाण, धूम्रलोचनाचे हनन, तुम्हा लागी कथन करू. गाता ऐकता हा अध्याय, नाश पावती सर्व अपाय, मानसी इच्छिले प्राप्त होय, धनसुत दाराही सर्वही. विद्यार्थी यासी विद्याप्राप्ती, रोगी यासी आरोग्य स्थिती, मुमुक्षुसी मोक्ष निश्चिती, प्राप्त याचेनी होतसे. हे महासरस्वतीचे आख्यान, करिता झालो तुझ कथन, तृतीय अवतार उत्पत्ती जाण, दूत संवादही निरोपिला. देवीने जैसे बोलविले, तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. श्री भगवतीसी नमस्कार, माझे असोत निरंतर, तिचा हा ग्रंथ करणार, निमित्त राम निर्धारे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने देव्यवतार दूत संवाद निरूपणम नाम पंचमोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. दुर्गा सप्तशती अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. मेधामणे सुर्थासी, मार्कंडेये सांगे शिष्यासी, सूत सांगे शौनकासी, पुढील कथा श्रवण करा. सिंहावलोकने करुण, पहा मागील अनुसंधान, महासरस्वतीने प्रतिज्ञावचन, दूता सांगोन आज्ञापिले. ऐकोणी देवीच्या वाक्यासी, दूत क्रोधावला मानसी, त्वरे येऊनी शुंभपाशी, सांगता झाला विस्तारे. म्हणे मी देवीपाशी निश्चित, तुमचा महिमा वर्णिला बहुत, परिती तुम्हा नाही मानित, युद्धावीण सर्वथा. ऐकोणी दूताचे वचन, दैत्यराज क्रोधावला दारुण, सेनापती धूम्रलोचन यासी बोलता झाला. शुंभ म्हणे धूम्रलोचना, घेऊन या आपुली सेना, आणावी ती दुष्टललना, केशाकर्षणे करुणी. बळे टाका विवळ करुणी, तिचा पाठीराखा आलिया कोणी, त्यातेही तत्काल वधावे शस्त्रांनी, देव अथवा गंधर्व. इंद्र अग्नी यम कुबेर, यक्ष किन्नर विद्याधर, पाठीराखा असेल साचार, तरी त्याचाही वध करावा. मेधा म्हणे सुरथा लागून, ऐसा शुंभे आज्ञापिला जाण, तेव्हा तो धूम्रलोचन त्वरे करुण निघाला. घेऊनी 60 सहस्र असुर, तो धूम्रलोचन महाक्रूर, हिमवंत पर्वत थोर, येता झाला तयावरी. पालानोनी सर्व दळ, तो पर्वत वेडीला सकळ, ते एकची झाला हलकल्लोळ, देव पाहती अंबरी. गुप्त रूपे तेथे राहून, इंद्रादी सर्व देवगण, जगदंबेचे कौतुक पूर्ण, पाहते झाले ते काळी. देवी सन्मुख धूम्रलोचन, येऊनी अट्टहास शब्द करून, उच्च स्वरे देवी लागून, बोलता झाला ते दवा. म्हणे हो तू लावण्य राशी, चालावे शुंभ निशुंभांपासी, जरी प्रीतीने तू न येसी, तरी बळेची नेईन मी. केशाकर्षणे करुण, तू ते ओढून नेईन, आपुला स्वामी दाखवीन, तुझ लागी सुंदरी. तेव्हा जगदंबा बोले त्याला, दैत्येश्वराने धाडिले तुझला, बळवंत दिसतोसी भला, सैन्य घेऊनी आलासी. जरी बळे करुणी नेशील, तरी ही स्त्री काय करील, ऐसी चंडिका तळे वेळ. ऋषी मने बोलली. ऐकोनी चंडिकेच्या बोला, धूम्रलोचन तेव्हा धावला, तव देवीने भस्म केला, हुंकार मात्रे करुणी. देवीच्या हुंकारे करुण, भस्म होता धूम्रलोचन, असुर सैन्य कोपायमान, होते ते झाले काळी. 60 सहस्र असुर, भयंकर महाक्रूर, धावते झाले देवीवर, अट्टहासे करुणिया.
मारा मारा कोणी म्हणती, मेघा ऐसी गर्जना करती, कोणी वृक्षपाशाने टाकीती, देवीवरी अतिक्रोधे. शस्त्रे टाकीते झाले बहुत, देवीवरी असुर धावत, यावरी चंडिका काय करीत, क्रोधे पाहुणे ते काळी. धनुष्या जोडोनी तीव्र शर, निवारिला शस्त्र निकर, वृक्षपाषाण थोर थोर, छेदुनिया पाडिले. शक्ती परशु पट्टीशाही, खंड विखंड करुणी सर्वही, असुर सैन्य पाडिले पाही, भूमीवरी ते धवा. तव देवी वाहन अतुर्बळी, सिंह पिंजारी रोमावळी, गर्जना करुणी निराळी, उरलिया ते मारितसे. तेने करप्रहारे देख, असुर मारिले कित्येक, पुच्छ प्रहारे अनेक, मारुनी टाकिता जाळला. मुखे आणि व्यंगे करुण, त्याचेची अदरे घेतले प्राण, नखे करुणी उत्पाटन, करिता झाला असुरांचे. मारुनी तलप्रहारासी, छेदिता होय असुर शिरांसी, छिन्न भिन्न अवयवांसी, करुणी रक्त प्राशितसे. ऐसे सिंहाचे महाबळ, शयानेले असुर सकळ, हे श्रवण करोणी तत्काळ, शुंभ कोपाते पावला. देवीने वदिला धूम्रलोचन, केवळ हुंकार मात्रे करुण, टाकिले सर्व सैन्य मारुण, एकही क्षण न लागता. ऐसे शुंभ निशुंभी ऐकुणी, क्रोधे संतप्त झाले मणी, रागे उष्टे पुटे चावुनी, विचार करीते जाहले. चंडमुंड महाअसुर, त्याते आज्ञापी शुंभासुर, तुम्ही सैन्य घेऊनी अपार, सिद्ध व्हावे आत्ताची. आणि हिमाचळी जाऊन, देवीचे करा केशाकर्षण, ओढोनी आणावी बांधोन, मजपाशी ये काळी. जरी युद्धाचे ठाई जाण, तुम्हा संशय होईल पूर्ण, तरी त्याची ठाई मारुण, टाकावी ही ममान्या. सर्वांनी शस्त्रास्त्रे करुणी, मारुनी टाकावी भवानी, माझा संशय काही मनी, धरू नये सर्वथा. करावे सिंहाचे हनन, जो असे देवी वाहन, तुम्ही सैन्यासहित जाण, देवी एकटी ते काय. सिंह पशुचा बडिवार, कायसा तुम्हाहुनी थोर, तुम्ही देवादिकांसी अनिवार, शणे सिंह मारावा. देवीसी मारिल्या स्पष्ट, सिंह बदिला असता दुष्ट, आम्ही तुम्हावरी संतुष्ट, होऊ हे जाणा निर्धारे. ती धरिली अथवा मारिली तेथे, परे बांधोनी जाणा तिजे येथे, आम्ही पाहू अंबिकेते, केसी स्त्री आहे ती. धूम्रलोचन महावीर, हुंकारे मारिला जिने सत्वर, तिचा देह कैसा दुर्धर, पाहू आम्ही कौतुके. श्रोती व्हावे सावधान, आता पुढील अध्यायी जाण, चंडमुंडाचे हनन, तुम्हा सांगेन निर्धारे. श्लोक श्लोकाचा अर्थ येथे वर्णिला यथार्थ, श्रवण करिता होय स्वार्थ, सर्व पुरुषार्थ साधती. तैसेची भावे पठण करिता, सर्व सिद्धी होय तत्वता, अंती पावे सायुज्यता, यासी संशय नसे पै. हे महासरस्वतीचे आख्यान, सुरथा सांगे मेधा ब्राह्मण, तीच कथा देवी आपण, राममुखे निरूपी. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने षष्ठोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु.